नमस्कार. बॅक टू स्कूल अनकट या सेशनमध्ये आज आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश फुगे सर, अर्थात आमचे लाडके मामा. तर सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करतो मी या कार्यक्रमात आणि औपचारिक गप्पा त्यांच्याशी आज बरंच बोलायचं आहे मला पण. आणि कुठून सुरुवात करूया तुम्ही सांगा. अर्थात सुरुवात आपली 2016 पासून होईल किंवा तत्पूर्वी होईल, कारण आपली ओळख ही तुझ्या नाट्यक्षेत्रापासूनची आहे. बरोबर. त्यामुळं सुरुवात तिथून करूया. मी अमितला त्याच्या एका नाटकामध्ये पाहिलं होतं. अत्यंत म्हणजे पूर्ण थिएटर जर कोणी हसवलं असं नाही, हलवलं असेल तर ते फक्त अमितने. ते नाटकच पूर्णपणे अमितनेच तारून नेलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुझा तो जो सहज वावर होता तो मला खूप भावला. मी तुझा तिथे फॅन झालो खरं सांगायचं तर. आणि त्यानंतर मग आपलं रंगसंस्कार जे सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केलं आपण 3 फेब्रुवारी 2016, त्याच दिवशी तुझी कथा मी संचिती हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये माझ्या गाडीमध्ये बसून ऐकली. आणि तिथेच तुला विचारलं की मग करू का रजिस्ट्रेशन, करू नका, मला फिल्म करायचं तुझ्या या कथेवरती. आणि तू तात्काळ होकार दिला. आपण रामप्रहर हे जे टायटल आहे ते त्याच दिवशी रजिस्टर केलं आणि तिथून आपला जो प्रवास सुरू झाला आहे तो आज तागायतपर्यंत सुरू आहे. आणि तुझ्या माझ्यामध्ये एक अलिखित करार झालेला आहे, तर तिथून पुढे ते सुरूच राहणार. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि अर्थात तुम्ही पहिल्या चित्रपटाला पण मला संधी दिली तुमच्याबरोबर काम करायची. त्याच्यानंतर आपण एक शॉर्ट फिल्म केली, 2 शॉर्ट फिल्म केल्या. त्याच्यानंतर मग आपण बॅक टू स्कूलचं काम सुरू केलं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला आहे. आणि हा थांबूच नाही, असंच पुढे पुढे जात राहू आणि तुमचा असा सपोर्ट आणि पाठिंबा राहो कायम, एवढीच स्वामींचरणी प्रार्थना आहे. बाकी मग बहुतेक ही मुलाखत लगेच संपवायचा विचार करतो. कारण ज्या पद्धतीने तू आता समारोपाची भाषा बोललाय, मला खरं तर सुरुवात करायची होती पण याला समारोप करायचा आहे, पण होणार नाही. अमित, बॅक टू स्कूलचं जेव्हा मी पहिला पॅरेग्राफ लिहिला, अर्थात त्यावेळेस पहिला लॉकडाऊन होता आणि त्याच्या आधी आपण एक चित्रपट बनवायचा. कुठला काय असं काही नव्हतं, रॅन्डम एक चित्रपट बनवायचा आणि आपण त्यासाठी टेक्निकल टीम, कलाकार या सगळ्यांना फक्त भेटी घेत होतो, आपण चर्चा करत होतो सगळ्यांशी. आणि एक कुठंतरी आकाराला येईल असं वाटलं आणि लॉकडाऊन लागलं. तिथे ते थांबलं सगळं तो प्रवास. पण स्वामींच्या कदाचित मनात होतं की व्हावा तो चित्रपट. म्हणून लॉकडाऊनमध्ये सगळे लोक टेन्शनमध्ये असताना मला बॅक टू स्कूल लिहावासा वाटला आणि त्याचा पहिला पॅरेग्राफ लिहून मी तो तुला आणि श्रीनिवासला, आपल्या दोघांनाही मी तो वाचून दाखवला मोबाईलवर. कारण अर्थात आपल्याला भेटणं शक्यच नव्हतं. तर तुमच्याकडनं ग्रीन सिग्नल आला, तू असशील, कारण श्री जरी सिनेमॅटोग्राफर असला आपला तर तोही स्वतः एक लेखक आहे. आणि 2 चांगल्या लेखकांकडनं एका नवख्या लेखकाला जेव्हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्यानंतर माझ्यातला लेखक तो खऱ्या अर्थाने पुढे जायला सुरुवात झाली. आणि मग आपलं हे संभाषण हे पुढे सुरूच राहिलं आणि त्यातनं ती कथा जन्माला आली असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा एखादी स्त्री ही तिच्या गरोदरपणामध्ये असते आणि ते बाळ पोटात वाढवत असते, त्यावेळेस तिला सपोर्ट करणारे पण खूप असतात कुटुंबातले, आजूबाजूचे, की तू असं कर, तसं करू नको किंवा काय. तर त्यामध्ये 1-2 तर असे असतात की ते पूर्ण तिची काळजी घेणार असतात. तसे तू आणि श्री हे दोघं माझ्या दृष्टीने ते बॅक टू स्कूल नावाचं जे बाळ जन्माला घालत होतो त्या बाबतीत तुम्ही दोघंजण सपोर्ट करणारे खूप होतात आणि याचा तू साक्षीदार आहेस. त्यानंतरही म्हणजे आपण कुठे कुठे बसून गाडीमध्ये कुठे कारण पुण्यामध्ये गाडी पार्क करण्याचा खूप अवघड किस्सा असतो आणि आपण कुठे कुठे गाडी पार्क करून ती कथा पुढे नेली, पटकथा आणि संवाद. तर ते जरा तू सांगितलं तर बरं होईल. करेक्ट. खरं तर या सिनेमाच्या गोष्टीची सुरुवात तिथून झाली की तुम्ही मला ऑफिसचे इथे एकदा तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या मित्रांचं गेट टुगेदर होतं आहे आणि आम्ही सगळे भेटतो वगैरे. तर मी म्हटलं की अरे कॉन्सेप्ट मस्त आहे आणि ह्याच्यावरती आपण काहीतरी करूयात. म्हणून आपण सुरुवातीला बॅक टू स्कूल शॉर्ट फिल्म केली. ती शॉर्ट फिल्म आपण एका कॉम्पिटिशनला पाठवल्यानंतर तिथं मला लिखाणाचं बक्षीस मिळालं तिथल्या सगळ्या समीक्षकांनी आणि
बाकीच्या त्यांचे जेवढे परीक्षक होते त्यांनी सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. त्यांच्या भाषणामध्ये पण उल्लेख केला त्यांचा की अरे हे भारी आहे, कलाकृती छान आहे. आणि मग तिथून आपल्याला कुठेतरी एक इन्स्पिरेशन मिळालं आणि मग वाटलं की नाही आता ह्याचा पूर्ण लांबीचा चित्रपट आपण करूयात. कथा तर आपल्या डोक्यात होतीच की काय कशा पद्धतीचा कॉन्सेप्ट असेल, पण क्लायमॅक्स आपला फायनल होत नव्हता. म्हणून मग आपण आपल्या PR मॅडम ज्या आहेत, अमृता मॅडम, त्यांना भेटायला गेलो, त्यांना ती गोष्ट ऐकवली, मग त्यांनी काही त्याच्यात बदल सुचवले आणि अशा सगळ्याच लोकांनी हातभार लावल्यामुळं ते एक व्यवस्थित नावरूपाला आलेली गोष्ट आहे ती. म्हणजे लिखाणाच्या प्रक्रियेत तुम्ही असाल, मी असेल, किंवा आपला श्रीनिवास असेल किंवा सुदर्शन असेल, अशा बऱ्याच लोकांनी त्याच्यात त्यांचे इनपुट्स दिले आणि त्याच्यातनं ती गोष्ट फळाला आली आणि मग त्या पद्धतीने आपण ते पूर्ण प्रक्रिया करू शकलो. आपण ते लिहायला कुठे कुठे बसायचो. त्या कधी नदी पात्रात गाडी पार्क केली, तिथे बसलो. कधी आपण ती कुठली कॉलनी आहे, रेव्हेन्यू कॉलनी, तिथे जिथे जागा मिळेल पार्किंगला तिथे जाऊन बसायचो. म्हणजे होतं असं की आता बसायचं कुठे, कुठल्या हॉटेलमध्ये गेलं तर तिकडे लोकांच्या आजूबाजूला खूप गलगा असायचा आणि समजा घरी कुणाच्या बसायचं, तुझ्या किंवा माझ्या बसायचं म्हटलं तर ते शक्य नव्हतं, कारण बाकी सगळा डिस्टर्बन्स होता. आपण कुठेतरी एकांतात बसायचं असं ठरवलं होतं, पण पुण्यामध्ये असा एकांत कुठं मिळणं सध्या शक्य नाही. बागेत जरी गेलं तिथे एकांत शक्यच नाही झालेला होता. आणि कदाचित तिथे मग बॅक टू स्कूल ऐवजी काहीतरी बॅक टू ट्री वगैरे असा काहीतरी झालं असतं. त्यामुळे गाडीमध्ये बसून आपण ते करायचो. आणि मला आणखी एक आठवते, आपण आपली जेव्हा कथा फायनल झाली, पटकथा फायनल झाली, खरं तर आपण डायलॉगवरती काम करत होतो, तेव्हा एक समीक्षक आहेत पुण्यातले, फुटाणे सर, आपण त्यांना भेटायला गेलो कोथरूडला आणि त्यांना पहिल्यांदा कथा ऐकवली. तेव्हा आपण त्यांना बोललो की सर याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर आत्ता सांगा, कारण नंतर तुम्ही समीक्षा करण्यापेक्षा याची समीक्षा आत्ताच करावी. आणि मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आमच्या दोघांच्या कामाला यश आलं म्हणायला हरकत नाही. त्याची सुरुवात तिथे झाली की फुटाणे सरांनी सांगितलं यातला एकही शब्द बदलू नकोस. नाही, इव्हन आपण आतापर्यंत जेवढ्या लोकांना ती कथा ऐकवली त्यांना ती पहिल्याच क्षणी ऐकता क्षणी आवडली. आणि कोणीच म्हणजे इव्हन आपले नाडेकर सरांना आपण गोष्ट ऐकवायला गेलो होतो, किंवा तुमचे आणखीन एक राजकारणातले सहकारी होते त्यांच्याकडे गेलो होतो गोष्ट ऐकवण्यासाठी. तर आपल्याला निगेटिव्ह अशा पहिल्या ह्याला कोणीच हे नाही केलं. आपल्याला सगळ्यांनी सांगितलं खूप छान गोष्ट आहे. आणि हा विषयच तसा आहे, हा प्रत्येकाच्या मनातला विषय, प्रत्येकाच्या ह्याच्या जवळ जाणारा विषय असल्यामुळे शाळा म्हणले की जरा प्रत्येक जण थोडासा हे होतो. अर्थात आता याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ते खरं तर तुझ्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या आयुष्यात कुठे ना कुठे आलेले आहेत. करेक्ट. इवन जसं ते आमच्या दोघांच्या कुठेतरी आयुष्यामध्ये आलेत. मला खात्री आहे की आपला जो प्रेक्षक आहे, जो बॅक टू स्कूल पाहणार आहे, तो सुद्धा त्यातल्या एका तरी कॅरेक्टरशी स्वतःला रिलेट करेल. तुला काय वाटतं? नक्कीच 100%. कारण ही आपली जी पात्र आहेत ही आपल्या कुठल्या तरी अवतीभोवती असणारे आहेत, ज्यांना आपण लहानपणी बघितलं होतं, काही जणांचे मित्र होतो, किंवा काही कॅरेक्टर्स पाहण्यात होती, काही कॅरेक्टर्स सुचली असतील आयत्या वेळी आपल्याला, ना आपण आयत्या वेळी ते सिनेमामध्ये त्यांना घेतलं असेल, असं पण आहे. पण एवढं नक्की आहे की गोष्ट ही प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाला आपली वाटणारीच गोष्ट आहे, त्याच्यामुळे सिनेमा 100% प्रत्येकाला आवडणार आहे. हे आपल्या लेखनाच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय. आता आपण दिग्दर्शनाच्या बाबतीमध्ये पण बोलायला हवं, कारण आपण जसं लेखन एकत्र केलंय तसं दिग्दर्शनही आपण एकत्रच केलंय. नक्कीच. कारण मी एका मुलाखतीमध्ये बोललो सुद्धा की आपण सहाय्यक दिग्दर्शक लिहिलं नाही, आपण दिग्दर्शक सहाय्यक लिहिलं होतं. त्यामुळं प्रत्येक जण दिग्दर्शकच होता असं मला वाटतंय. आणि तो आपला जो प्रवास आहे तो आपण थोडासा आता उलगडायला हरकत नाही. करेक्ट. मला अजूनही आठवतंय, तुम्ही मला बोलवलं होतं आणि मुलाखत घेतली होती. सहाय्यक दिग्दर्शक सहाय्यक या पदावर काम करण्यासाठी तुम्ही माझी मुलाखत घेतली होती आणि तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नाचं उत्तर मला आलं नव्हतं. कारण तांत्रिकदृष्ट्या तेवढा अजूनही मी कमीच समजतो स्वतःला, तेवढा अभ्यास नाही आहे माझा. पण मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मी काम करायला इच्छुक का आहे, कारण मी लिखाण केलेलं असल्यामुळे मला गोष्ट ती दिसते आणि मला माहिती आहे की हे कसं दिसेल पडद्यावरती, कशा पद्धतीचं असणार आहे. आणि म्हणून मला तुमच्या टीमसोबत काम करायचं होतं. तुमच्या हाताखाली 4 गोष्टी शिकायला मिळतील हा एक त्याच्या मागचा उद्देश होता.
आणि म्हणून मग मी तुमच्या पाठीमागे लागून हट्टालाच पेटलो की नाही मला घ्याच. ॲक्च्युली ते काय झालं होतं, जो पहिला चित्रपट आपण राम प्रहार केला तो इंडिव्हिज्युअल मी नव्हता केला. त्याला असोसिएट डिरेक्टर होते. हा मी इंडिव्हिज्युअली करत होतो. त्यामुळं मला माझे सहकारीसुद्धा तसेच हवे होते, जे टेक्निकली थोडेसे साऊंड असायला हवेत. म्हणून मी 19, मला अजून आठवतं, 19 प्रश्न काढले होते की मी ठरवलं होतं की यातले कमीत कमी 10 प्रश्नांची उत्तर आली पाहिजेत. मी माझ्या मुलीला प्राचीला सुद्धा ते प्रश्न विचारले होते. इवन सगळ्यांना सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही अभ्यास करून या, जे इच्छुक होते. आणि तू जरी त्यातल्या प्रश्नांची उत्तर कमी दिली तरी ती जी कथा, जसं आता तू बोललास की कथा दिसत होती ना समोर, आणि सगळ्यांनाच टेक्निकली आलं पाहिजे असं काही नाही, मेंटली पण आलं पाहिजे, हृदयातनं पण आलं पाहिजे, आणि ते दोन्ही तुझ्याकडं होतं. त्यामुळं तू त्या टीमचा एक भाग झाला. नुसता भाग नाही झाला, तू खूप पुढाकार घेऊन या गोष्टी केल्या, आणि त्याचं फळ म्हणजे बॅक टू स्कूल आहे. नक्कीच. आपली म्हणजे आपल्यासोबत सुदर्शन असेल, अमृता असेल, सुरेखा असेल, प्राची असेल, दीपक असेल, ह्या प्रत्येकाचं काम कुठेही कमी नव्हतं. प्रत्येकजण जीव ओतून काम करत होता. कधी माझा ओरडा खात होता, कधी माझे प्रेमाचे 4 शब्दही त्यांनी ऐकलेले आहेत. कारण माझा स्वभाव आहे तुला माहिती आहे की तोंडावरती काय असेल ते, मागे काही नाही. म्हणजे ओरडा जरी दिला तरी तोंडावर, शाबासकी दिली तरी तोंडावर. या बाबतीत कधी कधी तुला माझा रागही आला आहे, मला माहिती आहे. पण तो स्वभाव जो आहे, मला असं वाटतं की प्रत्येकाचा तसाच असावा. तोंडावरती गोड आणि मागे शिव्यापेक्षा समोर शिव्या दिलेला कधी चांगलं आहे, जेणेकरून समोर त्यामध्ये सुधारणा होते. आणि माझा तो स्वभाव आहे. त्याच्यातनं काही लोक दुखावले गेलेत, पण ते त्यांच्या आणि आपल्या फिल्मच्या चांगल्यासाठी होतं. ह्या निमित्ताने सांगतो, खरं तर आपला महेश शिंदे आता या मुलाखतीत तो कुठेही नाही आहे. तो आत्ता एक सिरियलमध्ये प्रोडक्शन मेन हेड म्हणून काम करतो तिकडे. तर त्याने माझा सगळ्यात जास्त ओरडा खाल्ला. कारण तोच तोफीच्या तोंडावरती असायचा. काय वाटतं तुला? नाही, मला त्यावेळी असं वाटायचं की ह्यांनी कुठेतरी रागावरती कंट्रोल ठेवावा. कारण कसं कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शकच असतो आणि त्या भूमिकेत तुम्ही होतात. तुम्हाला इतक्या सगळ्या लोकांना घेऊन सोबत एकत्र जर काम करायचं आहे, तर मला असं वाटत होतं की तुम्ही कुठंतरी तेव्हा एक शांत भूमिकेत राहून थोडंसं तुमचं टेम्परेचर थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवून आपण म्हणतो ना की जरा थोडंसं नॉर्मल होऊन बोललो आणि पटकन काम काढून घेतलं आपलं. तर त्या झोनमध्ये राहायला हवं होतं तुम्ही. पण तुमची चिडचिड होणं स्वाभाविक होतं, कारण तुमच्याकडे खूप प्रेशर पण होते सगळ्या गोष्टींचे. कारण एकीकडे निर्मात्याच्या पण भूमिकेत तुम्ही आहात आणि एकीकडे तुम्हीच डिरेक्टरच्या पण भूमिकेत आहात. ह्या सगळ्या भूमिका समतोल साधायचा दोन्ही भूमिकांचा. तर हे करताना थोडंसं तुमची चिडचिड होणं होतं. पण ते मला अजूनही आठवते तो किस्सा. तुम्ही एकदा सेटवरती खूप चिडला होता. आपल्या प्रमुख भूमिका करणारे एक अभिनेते होते आणि त्यांच्याबरोबर तुमची खूप भांडणं झाली होती. आणि त्याच्यानंतर आपण जिकडे आपल्या कपडेपटाच ठेवला होता त्या रूममध्ये मी तुम्हाला तिकडे समजून सांगत होतो की अहो ठीक आहे मामा, कंट्रोल कंट्रोल होईल होईल होईल. मग तुम्ही काही कंट्रोलच होत नव्हतं. त्याचं कारण असं होतं, सगळे त्याचे सहकलाकार जे होते ते लीड होते. त्यातले काही नवीन होते, काही वेल नोन होते, सगळ्यांना माहीत असलेले लोक होते. ते त्यांचा वेळ वेळेवर देत होते, वेळेवर देत होते. आणि हा एकटाच असा होता की त्याच्यामुळं सगळ्यांना उशीर व्हायचा आणि आपला जो वेळ आहे तो सगळा जात होता. टेक्निकल टीमचा पण जात होता. आणि त्यामुळं माझा वेळ आणि पैसा दोन्ही लागलेला आहे. दिग्दर्शक म्हणून माझी मेहनतही लागलेली, फक्त माझी असं नाही, मी म्हणजे आपली सगळी टीम, म्हणजे माझी प्रोडक्शनची टीम असेल, माझी दिग्दर्शनाची टीम असेल, या सगळ्यांची मेहनत त्याच्या मागे लागलेली होती. आणि कोणातरी एका व्यक्तीमुळं ते होतंय हे मला सहन होत नव्हतं. त्यामुळं माझं चिडणं साहजिक होतं. पण एक लक्षात घे, त्यानंतर सुधारणा झाली आणि ती व्यक्ती वेळेवर यायला लागली. त्यामुळे सगळ्यांचा वेळ वाचला, सगळ्यांची मेहनत वाचली. ठीक आहे, या गोष्टी होत राहतात, झाल्या असतील. पण कुठेतरी शिस्त येणं गरजेचं असतं आणि मी शिस्त पाळणारा माणूस आहे. त्यामुळं माझी चिडचिड होणं साहजिक आहे. खरं पण ना, अनेक अडचणींवर मात करत, कारण त्या सगळ्या घटनांचा मी साक्षीदार होतो. त्यामुळे मला माहिती आहे किती प्रॉब्लेम्स आले आहे ना, कशा कशा प्रॉब्लेम्सवर मात करत आपण इथपर्यंत आलो. मग ते तुमचं कोविड असेल किंवा लॉकडाऊन असेल किंवा बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी होत्या आर्थिक. तर त्याच्यावरती मात करत करत आपण आता इथपर्यंत आलोय. अगदी म्हणजे शेवटच्याच टप्प्यात आहोत. आपण कलाकृती
लोकांच्या चरणी ही वाहतोय, सादर करतोय लोकांसमोर, निश्चितच सिनेमा लोकांना खूप आवडणार आहे. आणि आता एवढंच सांगतो शेवटाकडे जाताना की अजून एकत्र सिनेमा लिहित राहू. येस, तसा आपला अलिखित करार झालेला आहेच आहे. हम्म. आम्ही फक्त एकत्र लिहिणार नाही आहोत, तर आम्ही एकत्र दिग्दर्शितही करणार आहोत. हे आता कॅमेऱ्यासमोर सांगतो, पहिल्यांदा जाहीर की करतो. पहिल्यांदा जाहीर करतो की आम्ही पुढची कलाकृती एकत्रच करतोय आता. दिग्दर्शनाच्या टीमचा भाग हा अमित बेंद्रे असेल माझ्याकडून. फक्त आता त्यानेच दुसरीकडे त्यावेळेस कुठे सिनेमा किंवा करू नये. नाही 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 करणार ना त्यावेळी. चालते मग ह्या मामांच्या ह्या आश्वासनावर म्हणू का, नाही आश्वासनावर वचन. नाही म्हणत, मामांच्या ह्या वचनावरती निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.